काही नेत्यांकडून खोटे आरोप करून लोकांची दिशाभूल केली जाते, नाव न घेता निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना टोला। अयोग्य शब्द वापरणं हा संविधानाचा अपमान नाही का? राहुल गांधींच्या टीकेवर निवडणूक आयोगाचा सवाल। आरएसएस आणि भाजप संविधान संपवण्याच्या तयारीत आहे, बिहारमधील मतदार अधिकार यात्रेमध्ये राहुल गांधींचा आरोप। बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, तुम्ही 51% मतं घेतलात तर राजकारण सोडेन, विजय वडेट्टीवारांचं भाजपला आव्हान। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये कलगीतुरा, नाशिकचं पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवं, महाजनांच्या दाव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया। बेस्ट पतसंस्था आणि बेस्ट कामगार सेनेमध्ये 24 कोटींचा भ्रष्टाचार, बेस्ट पतसंस्थेचा पैसा हौसे मोजेसाठी उडवला, भाजप आमदार प्रसाद लाड यांचा थेट आरोप। बेस्ट कामगारांसाठी बेस्ट कामगार सेनेनं काय केलं? बेस्ट कामगार भरडला जातोय, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल। रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांचं निलंबन, तहसीलदारांच्या खुर्चीवर बसून गाणं गायल्यानं कारवाई। सोलापुरातल्या कामगारांची स्वप्नपूर्ती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते साव्यांचं वाटप। अजित पवार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांकडून जोरदार बॅनरबाजी, काँग्रेसच्या प्रतिभा शिंदेंचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। आमदार विलास झुमरे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर भडकले, पैठणमधील अस्वच्छतेवरून अधिकाऱ्यांना सुनावलं। खोपोलीमध्ये 140 मतदारांच्या यादीमध्ये दोनदा नावं, तर खोपोलीतील एकाच प्रभागाच्या मतदार यादीमध्ये मोठा घोळ, आम आदमी पार्टीचे डॉक्टर रियाज पठाण यांनी उघड केला प्रकार।